असं मस्तपैकी 7-8 मिनटं 10-12 मिनटं मस्तपैकी परतून घ्यायचं. याच्यामध्ये शिजलं पाहिजे आपलं मटण. मला जीवनामध्ये साथ देणारी सुमित्रा, माझी जुनी बायको सोडून गेली. मला सुमित्रानं मला जीवनभर साथ दिली. मित्रांनो, सर्वात चांगली बायको आहे माझी सुमित्रा. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आम्ही अगदी मजेत आहोत. तुम्ही सुद्धा मजेत असाल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो. बघा मित्रांनो, आज आमच्या घरी मटण म्हणजे मटणाची भाजी होणार आहे आज आमच्या घरी. हे बघा, मी कोंबड्याचं मटण आणलं मगाशी. आमच्याकडं कोंबड्याच्या मासाले मटण म्हणते, जास्त आम्ही मासाच म्हणतो, मटण म्हणते. तर कृपया तुम्ही ही गोष्ट समजून घ्या. म्हणजे मित्रांनो, माझा भासा आला आहे. भाचा तिकडले घरी आहे, थांबून आहे. आता भाषाले जेवायला सांगायचं होतं, तर तिकडलं आमचं संपूर्ण घरच आम्ही जेवायला सांगून टाकलं. तिकडलं ते थोड्या वेळाने जेवायला येणार आहेत आमच्या घरी. आता हे सुमित्रा भाजी बनवत आहे, मटणाची भाजी. आता हे गरम झालं तर टाकलं त्याच्यात. आता हे टाकत आहे आता सामान सुमान. काय टाकलं? कांदा आणि मिरची टाकली मित्रांनो. भाजीसाठी स्वयंपाक आहे. तिथं हे तिकडून आणलं, तिकडल्या घरून आत्ता आणलं. हे बारीक करून आणलं. काय आणलं याच्यात? धने आणि जिरं याच्यामध्ये बारीक करून आणलं. पुन्हा हे आणलं का बारीक करून आहे बाबू? हे आणलं का आत्ता ना? खोबरं पुन्हा काय आणलं बाबू? हो, याच्यामुळेच आहे ना. हां हां बरं वाटलं. हे तर आहे. हे आणलं मित्रांनो, लसणाची पेस्ट. आणि इथं कांदा आहे ना, कांद्याची आणि हे कांद्याची आणि लसणाची पेस्ट याच्यामध्ये आहे. आणि याच्यामध्ये खोबरं आणलं बारीक करून. तिकडं आमच्या भावासुनं म्हणजे सोनीनं बारीक करून दिलं आमच्या. हे पुन्हा का मसाला आहे मित्रांनो. बघा, याच्यामध्ये वल्ले धने आहे म्हणते. का म्हणजे काय टाकताय? कांद्याची लसणाची पेस्ट टाकत आहे. याच्यामध्ये काय म्हणलं? सांगा का? कोथिंबीर, धने आणि कोथिंबीर याच्यामध्ये मिक्स आहे वाटते मध्ये. वल्ले धने, तेच कोथिंबीर सांबार. बघा, आता हे फिरवून घेत आहे. आता धन्याचं हे बारीक केलेली पेस्ट टाकत आहे. कोथिंबीरची पेस्ट पुन्हा ना. मी मग हे लय आणलं सांबार. कारण हे भाजी आहे म्हणलं, 20 रुपयाला आणला सांबार म्हणाल. बघा, हे आता चालू. आता हे प्रकारे आमचं आता जिरा पावडर का म्हणला? आता व्हिडिओ जास्त जागा होते म्हणतो. तू पहिलेच टाकून देते कोणती वस्तू. आता व्हिडिओमध्ये आला काय तू आवाज आहे, तुम्ही म्हणता तो आवाज. मग व्हिडिओ एडिट करत नाही म्हणलं, पण उपाय नाही जात. तरी मी हा व्हिडिओ तसाच टाकत आहो. लक्षात ठेव, लोक तुझा व्हिडिओ पाहते. तू सांगता मी भाई आहे. तू लोकांना वाटत असेल का या शिवा देत आहे, पण मी शिवा देत नाही मित्रांनो. तुझी पाहिजे कशी आहे. मी शिवा देत नाही कधीच. माझी नियत नाही कोणाला शिवाय द्यायची. दुःख भोगून घेईन, पण शिवा देत नाही मी सहसा कोणाला जीवनामध्ये. सांग का टाकलं सांगत जा. बघा, व्हिडिओ मोठा होते म्हणतो, मग इतका एडिट करायचं काम राहते. म्हणून मी व्हिडिओ बंद करून ठेवत जातो. रेकॉर्डिंग कॅमेरा चालूच राहते. ह्याच व्हिडिओमध्ये संपूर्ण गोष्टी आल्या पाहिजे, यासाठी मित्रांनो मी झटतो. ते आता येईल पटत नाही. आता एवढी आळण पाहिजे काय, काही वेळात काम नाही. मला जीवनामध्ये साथ देणारी सुमित्रा, माझी जुनी बायको सोडून गेली. मला सुमित्रानं मला जीवनभर साथ दिली. मित्रांनो, सर्वात चांगली बायको आहे माझी सुमित्रा. बघा मित्रांनो, तर आता आळानी बाई आहे, त्यामुळे काही ना काही चुका होऊ शकते जीवनामध्ये. तर सुमित्राला तेवढं पटत नाही, टेक्निकली नॉलेज नाही. तर कधी कधी आता आपला व्हिडिओ कॅमेरा बंद आहे, पण सुमित्राला काय वाटते का मी
कॅमेरा चालूच आहे. तर सुमित्रा डायरेक्ट काम करते. मग कवा मी सुमित्राला शिवाय देऊन देतो 2-3 शब्द, पण ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत नाही, प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवत नाही. तसं हे प्रत्येक घरी चालतेच. फक्त विनाकारण कोणत्याही शब्दामध्ये स्त्रियांची प्रतारणा करणं हे चुकीचं आहे मित्रांनो. हे खूपच चुकीचं आहे. तसं कधी करू नये माणसाने करू नये, बायाने करू नये तसं कधी. आपलं तसं नाही मित्रांनो. 4 दिवस कमी भेटले चालते आपले. आता हे लसण हे तिखट मी टाकता तिखट मीठ हळद ना मटण टाकता. बघा मटण आता टाकत आहे. बघा मित्रांनो, हे अशा प्रकारे आता मस्तपैकी फिरवून घेत आहे. चालू आहे आता फिरवणं मस्तपैकी. आता बघा मित्रांनो, असं मस्तपैकी 7-8 मिनटं 10-12 मिनटं मस्तपैकी असं परतवून घ्यायचं. म्हणजे याच्यामध्ये शिजलं पाहिजे आपलं मटण, याचं शिजलं पाहिजे, असं आहे ते मित्रांनो. बघा मित्रांनो, आता हे पाणी टाकत आहे. गरम पाणी पाहिजे होतं टाकाले. आता हे आता कामधामं करून आली, थंडच पाणी टाकलं आता. बघा आता असं आमचं गावाकडचं आहे. गावाकडचं असं असते मित्रांनो, थंड पाणी टाकून भाजी. मित्रांनो, आता आमची भाजी शिजू देतो. 15-20 मिनटं 20-25 मिनटं लागते बस ना. मग आमची भाजी शिजते. पाच जावा तुम्ही शेवटपर्यंत. मित्रांनो, तोपर्यंत सुमित्रा कणिक फिरवत आहे पोळ्या करायसाठी, आणि तिकडं भाजी शिजत आहे तिकडं. मित्रांनो, अन्न बनवण्याची प्रक्रिया चालू आहे. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, आणि जे कोणी नवीन असाल या चॅनलवर त्यांनी या चॅनलला कृपया सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन क्लिक करून ठेवा. होत आहे आता हे आमचं पोळ्या बनवते आता सुमित्रा. मित्रांनो, आज माझं ब्लड प्रेशर वाढून आहे, त्यामुळे व्हिडिओमध्ये होऊ शकते चुकासुद्धा होऊ शकते व्हिडिओमध्ये बोलण्याच्या. तर तुम्ही कृपया समजून घ्या. आणि मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. आता आजची आमची पंगत तिकल्या खोलीमध्ये होणार आहे, कारण तर लई लोक जेवायला राहते. तर तिकल्या खोलीमध्ये आमची जेवणाची पंगत बसणार आहे. तर तुम्हाला नवीन खोली कशी आहे ते सुद्धा पाहायला भेटते. तर संपूर्ण व्हिडिओ पाहत राहा. तोपर्यंत तुम्ही लाईक करून ठेवा. आणि जर वाटत असेल तुम्हाला कोणी असे व्हिडिओ पाहत असेल तुमच्या ओळखीचे, तर त्याकडे हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा मित्रांनो कृपया. ज्याला आवडत असेल अशांना शेअर करा, नसेल आवडत तर नका शेअर करू. त्या तुमच्या कोणी जे असेल मित्र नातलग भाऊ बंध जे असेल ते त्याला. आणि सुमित्रासुद्धा ठकून भागून येते, त्यामुळे सुमित्राची सुद्धा काही ना काही चुकू शकते. तर तुम्ही समजून घ्या तुम्ही कृपया तुम्ही. मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे घरोघरी मातीच्या चुली असं असते. परंतु आपलं तसं नाही का. बायकोला शिवाय देऊन आपलं वीज मिळवण्यासाठी काही सांगायचं भलतंच सांगायचं. तुम्हाला माहीतच आहे असे आपले यूट्यूबवर लय चॅनल आहे. ते बाई तशी, मै बायको तशी, मै बायको तशी. माणूस म्हणते मोहा नवरात, माणूस म्हणते मै बायको तशी, बाई म्हणते मोहा नवरा तसा, मोहा नवरा तसा. तिकडं घरी बस आहे ते, आणि असे एकमेकाला शिवा देऊन व्हिडिओ काढते आणि पैसे कमवते. त्यात काही महत्त्व नाही मित्रांनो. का ते त्याला जीवन नाही मिळत मित्रांनो. 4-2 पैसे कमी भेटले ते आपले बरे, पण असे आपल्या घरच्या कुटुंबातलं जगापुढं मांडण्यामध्ये काही अर्थ नाही मित्रांनो. आता हा व्हिडिओ मी काढला. आता जगा फोनमध्ये झाले पाहत नाही, म्हणजे मी एडिट करत नाही. आता हा व्हिडिओ आता केव्हा येते मला माहीत नाही. 2-4 दिवसांनी येते का केव्हा येते का मला माहीत नाही. आज मी 10-12 5-6 काहीतरी व्हिडिओ काढले जुने. पुन्हा लई मी व्हिडिओ काढून आहे, ते व्हिडिओ एडिट करायचे आहे. आता हा व्हिडिओ केव्हा होते का जशान तसाच टाकणं होते. हां, मला आता माहीत नाही का. त्यामुळे तुम्ही समजून घ्या. काही म्हणलं असेल तर सुमित झाले तसं मी म्हणलं नसेल ना, मला वाटतं आहे असं. मी सहसा कधी म्हणत नाही.
आणि म्हणलं एखादी तर जीवनामध्ये तसंच चालतेच. तुमच्या आमच्या सर्वांच्या जीवनामध्ये सारखंच असते. घरोघरी मातीच्या चुली, पळसाला पाणी तिनंच. कुठेही जा परिस्थिती सारखीच असते. फरक एवढा आहे, विनाकारण नसल्या शब्दामध्ये जगापुढं मांडणं, प्रतारणा करणं, शिवाशाप देणं हे चुकीचं आहे मित्रांनो. हे आम्हाला जमत नाही मित्रांनो. आम्ही यापुढे तसे व्हिडिओ काढणार नाही आणि आत्तासुद्धा काढणार नाही. तर हे गोष्ट तुम्ही कृपया लक्षात घ्या. पाहता आमचा हा व्हिडिओ संपूर्ण जेवणाचा कार्यक्रम दाखवतो. आता जागा मी एक व्हिडिओ काढला होता जागा खाली करायसाठी, पण कधी कधी कसं आहे फोन धड नाही, जुने याचा फोन आहे त्यामुळे साथ देत नाही बरोबर. तर व्हिडिओ काढता कधी कधी व्हिडिओ कटूनच जाते. आता हा असा फोन आहे, तर तुमची साथ असेल तर मला पुढे मी चांगला फोन घेऊ शकतो आणि किंवा एखादा DSLR कॅमेरासुद्धा घेऊ शकतो. त्यामुळे आपली मग व्हिडिओची क्वालिटी चांगली इम्प्रूव्ह होऊ शकते यापुढे. तर मित्रांनो आमचा व्हिडिओ संपूर्ण पाहत राहा. पहिलंच करायला पाहिजे ना तसं. आता लई लोक आहे ना, तुम्ही पहिलंच ते करायला पाहिजे होतं. एवढे मोठे झाडायला हा मोठ्या जेवणाची संपूर्ण पोळे खाते. मित्रांनो सुमित्राला माहीत नाही तर लई लोकांचा स्वयंपाक किती करतात सुमित्राला तेवढं पटत नाही. म्हणून सुमित्राने डबल टाकलं आहे. होते का नाही म्हणे आता पाहिजे काहून पाहताय म्हणलं. होते का नाही पाहता म्हणे कणिक म्हणे. कणिकही नव्हती तिकडे घरून आणली कणिक, म्हणजे आमची कणिक संपली होती. आता आणली दळून कणिक तर आम्ही जास्त पोळ्याच खातो. त्यांना कणिक आमची पटपट संपते. आता वेळेवर त्याने चक्कीवाले लोक लावून देत नाही. काही काही असे चक्कीवाले आमच्या गावात जास्त संपूर्ण नाही. आता एका चक्कीवाल्याकडे नेलं, आता एक उदाहरण किती पडते तू किती नेते लावून नाव लावायला 10 पाहिजे. तर त्या इकडल्या चक्कीवाल्या किती पडते? कमी येते. आणि इकडे नेलं तर जास्त येते. पण इकडे थोपड लावून देते. आणि तिकडं लोक सुद्धा म्हणते कमी लावून दिलं तिकडे नेलं बंद झालं लोकांचं. आता कोणाचं काय नाव घ्यायचं मी सण सांगा आता. गावातल्या लोकांचं काय नाव घ्यायचं चालतेच. पण असे लोक राहते का पाहत गोष्ट. आता सुमित्रानं आयुष्यामध्ये किती लोक स्वयंपाक 6-7 लोकांचा स्वयंपाक नाही केला आयुष्यामध्ये सुमित्रानं. त्यामुळे सुमित्राला पटलं नाही. त्यात सुमित्राला काही चूक नाही, कारण तर सुमित्राला जसा अनुभव आहे तसं ते सुमित्रा काम करते. मित्रांनो मला जीवनामध्ये साथ देणारी सुमित्रा, माझी जुनी बायको सोडून गेली मला, सुमित्रानं मला जीवनभर साथ दिली. मित्रांनो सर्वात चांगली बायको माझी सुमित्रा. बघा मित्रांनो सुमित्रा आळाने आहे, शिकून नाही. त्यामुळे काही ना काही चुका होऊ शकते जीवनामध्ये. तर सुमित्राला तेवढं पटत नाही, टेक्निकली नॉलेज नाही. तर कधी कधी आता आपला व्हिडिओ कॅमेरा बंद आहे पण सुमित्राला काय वाटते का कॅमेरा चालूच आहे, तर सुमित्रा डायरेक्ट काम करते. मग केव्हा मी सुमित्राला शिवाय देऊन देतो 2-3 शब्द, पण ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत नाही. तसं हे प्रत्येक घरी चालतेच. फक्त विनाकारण कोणत्याही शब्दामध्ये स्त्रियांची प्रतारणा करणं हे चुकीचं आहे मित्रांनो. हे खूपच चुकीचं आहे. तसं कधी करू नये माणसाने करू नये, बायाने करू नये. तसं कधी आपलं तसं नाही मित्रांनो. 4 दिवस कमी फुटले चालते आपले.